निर्माता विधी अग्रवाल। एकेकाळी रोहन, नीता आणि सीमा हे 3 मुले होते। तो पहिल्यांदाच फेरीबोटवर जात असल्यामुळे उत्साहाने भरले होते। जेव्हा ते हार्बरवर पोहोचले तेव्हा त्यांना वेगवेगळे बोट दिसले। किती छान वेगवेगळे बोट होते। त्याने रो बोट पाहिले, जिथे लोक त्यांना चालवण्यासाठी पॅडेल वापरत होते। लोक पाण्यात पॅडेल टाकून बोट पुढे ढकलत होते। त्यानंतर मोठा पाल बोट होता, ज्यांनी वारा रोखला। वाऱ्याने पालांना धक्का दिला, त्यामुळे बोट पाण्यात सुंदरपणे फिरू लागला। रोहन हे स्वप्न पाहत होता की तो बोट चालवत आहे आणि त्याच्या केसात वारा वाहत आहे। यानंतर त्यांना मोटर आणि इंजिनचा एक बोट वेगाने जात असल्या दिसला। या बोटमध्ये शक्तिशाली मोटर्स होते, ज्यामुळे त्या पाण्यातून वेगाने पुढे जाऊ शकत होते। नीताने एक स्वप्न पाहिले की ती मोटर बोट चालवत आहे। अचानक त्यांना एक मोठा सायरन ऐकू आला आणि त्यांनी मागे पाहिले आणि एक फायरबोट जवळ येताना दिसली। आग विझवण्यासाठी फायरबोटला एक खास इंजिन आणि एक मोठी तोफ होती, जी पाण्यामध्ये पाणी फवारत होती। सीमाने जहाजावर उपस्थित असलेले फायरमॅन जवानांचे शौर्याचे कौतुक केले। पण सर्वात चांगला क्षण आला जेव्हा त्यांनी ज्या फेरी बोटीवर सवार होणार होते ते त्यांनी पाहिले। प्रवाशांसाठी भरपूर जागा असलेले फेरीबोट मोठे आणि मजबूत होते। फेरी बोट हार्बरवर येताच मुले उत्सुकतेने रेलिंगला धरून फेरी बोटवर चढले। ते निघाल्यावर मुलांना एक कार्गो जहाज, एक मोठी बोट दिसली ज्यामध्ये खेळणी, अन्न आणि कपडे यासारख्या बऱ्याच गोष्टी कंटेनरमध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातात। त्यांना एक मोठे क्रूझ जहाजही दिसले। क्रूझ जहाज हे एका मोठ्या तरंगत्या हॉटेलसारखे आहे जे समुद्रात प्रवास करते। क्रूझ जहाजावर अनेक मजेदार गोष्टी आहेत, जसे की पूलमध्ये पोहणे, स्वादिष्ट अन्न खाणे आणि विविध शो पाहणे। आपण पाण्यात एका सुंदर प्रवासाला निघालो आहोत हे जाणून मुले आनंदाने आणि उत्साहाने भरले। आणि जशी जशी फेरी बोट पुढे गेली आणि मुलांना नवीन ठिकाणे आणि नवीन गोष्टी पाहायला आणि शिकायला मिळाले, रोहन, नीता आणि सीमा यांना आनंद वाटला कारण त्यांना माहीत होते की हा दिवस पाण्यावर त्यांच्या कायम लक्षात राहील।